गेली असेल अमरी? अमरे, 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 दादा, एखाद्या मुलगीला बघितलं इथून जाताना साडी नेसली होती तिने. अमरे, अमरे, कुठे गेली असेल अमरे? न सांगता निघून गेली. एक काम करतो, बल मला कळवतो म्हणजे तू बी जरा बघल कुठे आहे. हा सत्य बोल की रे. बलमा ऐक, अमरी घरातून निघून गेल्या. काय पण का? अरे ती टेन्शन मध्ये निघून गेली असेल. मी सगळीकडे शोधतो तिला, पण तिचा कुठंच पत्ता लागत नाहीये. तू एक काम कर, जिथं असेल तिथनं निघ आणि लगेच निघ आणि शोध तिला. आणि आपल्या सगळ्या पोरांना बी कामाला लाव. लवकरात लवकर शोध सुरू करा तिचा. हा ठीक आहे, तू काळजी करू नको, मी बघतो. ठीक आहे. हॅलो आम्ही एक काम कर, अरे आमरी कुठे गायब झाली आहे? तिचं फोटो तुला पाठवतो, ते सगळीकडे साताऱ्यात फिरव. हा मी आलोच. दादा, एका मुलगीला बघितलं का इथनं जाताना साडी नेसली होती तिने. नाही बघितलं. अमरे, 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 सत्या, वाघमारे, अमृता, मी तिला इकडे जाताना बघितलं आता. काय? चला मग पटकन जाऊ. चला लवकर. अमरे, वाघमारे, तुम्ही अमरीला नक्की याच दिशेने जाताना बघितलं होतं ना? होय सत्या, मी इथं देताना बघितलं होतं. आता कुठं दिसून झाले. अमरे, अमरे, आणि एकतर मला ना मी संशय तुझ्यावरती. होणारं बाळ हे माझं आहे का आणखी कोणाचं आहे? वाघमारे, अहो इथनं पुढे तर रस्ता बी संपलाय. अमरे, 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 वाघमारे, एक काम करा, तुम्ही तिकडे बघा, मी इकडे बघतो. अमरे, अमरे, नवऱ्यापेक्षा दाजी आवडायला लागला काय काय तुला? अमरे, अमरे, अमृता, मी तर बाई कनेक्ट तर जाऊन जीवन दिला असता. जीवन दिला झाले असते. बोल अमरे, बोल सत्य, सापडले अमृता? मला नाही दिसली. तुम्हाला दिसली का? नाही अरे, इथं कुठंच दिसत नाहीये. मला वाटतं तू जिथे गेलास ना त्याच बाजूला ती गेले.
आणि सध्या त्या दिशेला नदी पण आहे. मला भीती वाटते तिनं काहीतरी जीवाचं बरं वाईट. वाघमारे हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, पॅनिक होऊ नका तुम्ही. मी आहे ना, मी अमरीला काय सुद्धा होऊ देणार नाही. मला वाटतं अमरीकडेच पुढचं असेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडेच या, मी पुढे नदीकडे बघतो. मी येते, लगेच येते. हा लवकर या तुम्ही, या. अमरे, मी दीदीच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं. त्या लग्नापायी आईला आजवर लय त्रास सहन करावा लागलाय. उठता बसता लिमराजकडून होणारा माझा अपमान तर मी सहन केलाच, पण आईचा होणारा अपमान पण सहन करत बसले. माझ्या पायात प्रत्येकाला त्रासच झालाय. आधी आई, मग दीदी आणि आता सत्यादाजी. आणि उद्या माझ्या बाळाला पण माझ्यामुळे त्रास होणार असेल तर माझा जगून काय उपयोग आहे? मी मेलेलंच बरं. कुठे गेली असेल अमरी? स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याआधी मला तिला शोधायला पाहिजे. अमरे, 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 अमृता, अमृता. अमृता, अमरे. ठीक आहे, थांबा. एक पाऊल जरी पुढे टाकलं तर मी आत्ताच्या आत्ता जीव देईन. तिथे मागव. अमरे, अमरे, वेडेपणा करू नको. इकडे, आधी इकडे. तिथे माफ कर मला. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना लय त्रास झालाय, पण यापुढे नाही होणार आणि माझ्या बाळाला सुद्धा नाही होणार. अमरे काय बोलतोस तू? हे बघ, तुझा कुणालाच काही त्रास होत नाहीये. तू ऐक आमचं. आधी इकडे ये, तू इकडे ये लवकर. अमरे, काय डोक्यात घेऊन बसले तू? मला कधी चढवशील का? सगळे विचार डोक्यात काढ आणि इकडे आधी. माझं ऐकणार नाहीस तू? अगं मी तुझा दाजी आहे ना. सत्यदाजी, तुम्ही काही पण म्हणा, पण आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे लय सहन करावं लागलंय. आता मला लाज वाटते स्वतःची, पण आता यापुढं माझा त्रास कुणालाच नाही होणार. अमरे, असं अभद्र नको बोलू. आपण बोलू. तू इकडे आधी. अमरे अगं, तू शहाणी आहेस का नाही? बघ, कसं काहीतरी वेड्यासारखा निर्णय घेऊ नकोस. आपण सगळं बोलून नीट करूया. हा, सगळे प्रॉब्लेम सोडूया, आपण मिळून सोडूया. आम्ही आहे ना, तू काळजी करू नको. इकडे इकडे पटकन. दिदे, सत्यदाजी, मी गेल्यानंतर माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. तुम्ही दोघं कायमचे एकत्र या. ते सगळे रुसवे फुगवे, राग काहीच उपयोगाचे नाही. तो सगळं विसरून जा आणि सुखाचा संसार करा. माझ्या नशिबात सुखी संसाराचं सुखच नाही, पण तुमच्या नशिबात आहे. तुम्ही दोघांनी जर ठरवलं ना, तर तुमचा संसार तुम्ही सुखाचा करू शकता. तिथे गाईला तुझा तरी सुखाचा संसार बघू देत ग. तिनं लय सहन केलंय माझ्यासाठी. नको नको ते ऐकून घेतलं, नको नको ते सहन केलं. सगळा त्रास काढला गाईनं. मी तिच्यासाठी काहीच करू शकले नाही. ना मी एक आदर्श मुलगी बनू शकले, ना एक आदर्श बहीण बनू शकले. आणि मी चांगली आई पण नाही बनू शकत ग. अमरे अगं काय बोलतोस तू? तुझ्या तू आधी. कदाचित
माझ्या आयुष्याचा प्रवास इथपर्यंतच होता. मी गेल्यानंतर माझी शेवटची इच्छा पूर्ण करा प्लीज. दिदे, मी देवाकडे गेल्यावर ना देवाला सांगेन माझ्या दिदीला आणि सत्यदाजींना कायमच एकत्र ठेव. त्यांना कधीच एकमेकांपासून लांब करू नकोस. ते असेच सोबत राहू दे आणि मग काही झालं तरी त्यांचा संसार सुखानं चालू दे. मी देवाला सांगेन या सुखी संसाराचं सुख माझ्या पदरात जरी तू टाकू शकला नसला ना तरी माझ्या दीदीच्या पदरात ते सुख टाक. माझ्या दीदीचा संसार सुखाचा कर. बाळा, माफ कर मला. हे बघ, काय तर वेड्यासारखं करू नकोस. तू काही करणार नाहीस इकडे आधी. आमरे ऐक. आमरे थांब. अमृता, अमृता, आमरे, ए आमरे. आमरे, आमरे. वाघमारे, आमरे, आमरे. वाघमारे. अमृता, आमरे, आमरे कुठे आहे? वाघमारे, आमरी सेफ आहे. तिला बाहेर काढलं मी. तुम्ही चला, चला लवकर. आमरे, कशाला वाचवलं मला? मरू द्यायचं होतं ना. मरू द्यायचं होतं, मरू द्यायचं होतं, मरू द्यायचं होतं, मरू द्यायचं होतं. हे बोलताना तुला काय वाटत असेल, पण मला
अगं एवढं मोठं पाऊल उचलताना आमचा विचार नाही आला डोक्यात. तुझ्याशिवाय आई कशी जगल्या ते याचा विचार आला का डोक्यात? मंजू, एवढी निडर झालीस तू? वाघमाऱ्या, काय करताय तुम्ही? जरा राग आवरा तुमचा, शांतवादी. कशी शांत हो सत्या? ही पोरगी आत्महत्या करायला निघाली होती. तिथे मला दुसरं काही सुचत नव्हतं ग. आतापर्यंत माझ्या मनाला वाटेल तसं वागले मी. डोळे तर झाकलेच होते मी, पण अक्कल सुद्धा घाण ठेवलेली. तू सांगत असताना सुद्धा लिंबराज सारखे त्या नालायक माणसा बरोबर लग्न केलं. या दुःखाच्या सावलीत मला माझ्या बाळाला नव्हतं लोटायचं ग. म्हणूनच मी ठरवलं स्वतः बरोबर बाळाला बी संपवून टाकायचं. तुझ्या आजूबाजूला फक्त लिंबराज होता वय? आम्ही सगळे दिसलो नाही तुला? मान्य आहे, तू चुकीच्या माणसावर प्रेम केलंस, चुकीच्या माणसाशी लग्न केलंस, पण त्याच्या बदल्यात तुला कोणी दोष दिला? कधी आईंनी दोष दिला का कधी वाघमारींनी दोष दिला? आम्ही आहेत सगळं तुझ्या बाजूला. मला तर या गोष्टीचा विश्वास बसत नाहीये की तुझ्यासारखी मुलगी हे कस काय करू शकते. अगं, आपल्या घरात तूच एकटी हिमती लढवया पोरगी आहेस आणि तूच हे पाऊल उचललंस. हे आयुष्य नको झालंय ग तिथे मला. माझ्यामुळं माझ्या होणाऱ्या बाळाची फरफड नाही करायची मला. त्याला या अंधारामध्ये नाही ढकलायचं. बाळा असं का होईल ग? का तुझ्या बाळाचं आयुष्य अंधारात जाईल, ते बी मी असताना? शांत डोक्याने विचार कर. तुझ्या पोटात वाढत असणाऱ्या बाळाची काय चूक आहे या सगळ्यात? त्यानं या जगात यायचं ठरवलेलं असताना तू त्याला न येऊ देणारी कोण आहेस? हमरे आईपणाचं वरदान दिले देवानं तुला. स्वतः सोबत त्या कोवळ्या जीवाचं आयुष्य संपून देवाकडे जाऊन काय जबाब देणारच त्याला? हे बघ, अशी गळून पडू नकोस. उठ, उभी राहा, खंबीर हो. तुझ्यासारख्या मुलीला कुणाच्याच कुबड्याची गरज नाहीये. हे बघ, तू स्वतःच आणि तुझ्या बाळाचं आयुष्य घडवू शकतेस हमरे. विश्वास ठेव स्वतःवर. वाघमारे जे बोलतात त्यातला शब्द निशब्द खराय. हे बघ, आणि तू असं समजू नकोस की तू एकटी पडलीस. आम्ही सगळे आहे ना. आम्ही सगळे मिळून तुझी काळजी घेऊ, तुझ्या होणाऱ्या बाळाची काळजी घेऊ. तुला आणि तुझ्या बाळाला कधीच एकटं पडू देणार नाही आम्ही. हे बघ, आता हा सगळा अभद्र विचार मनातून काढून टाक आणि मला शब्द दे, तू यापुढे असं कुठलंच पाऊल उचलणार नाहीस. आईची शपथ घे आणि शब्द दे मला. शब्द देते मी तुला. यापुढे असा मूर्खपणा मी अजिबात नाही करणार. बर चला, जे झालं ते झालं. आता घरी जाऊया आपण. चला आई. काय हो मम्मी, काय वाटतं तुम्हाला? कुठे गेली असली दोन जीवांची बावली? ए सपने, कुठं जाईना. मला काय करायचंय? तेवढंच फुकट खाणार एक तोंड कमी होईल बघ. मम्मी, एक नाही दोन. बरोबर बोलली बघ तू. सपने, ती व्हिडिओ पाठवून दे का त्याने भेटला? होय होय मम्मी, पाठवून दिलाय बघा. आतापर्यंत पोचला असेल व्हिडिओ त्यांना. घरी बी यायला निघाले असतील. ये इकडे कशाला? तिच्याच मागावर जाऊ दे तिला बी. त्यांची माऊली बी घराच्या बाहेर गेली आहे. ह्या तिघी घराच्या बाहेर असल्या का नाही का मला कसं एक तर मोकळं चाकळ वाटतंय बघ. मम्मी, तिघी कुठं असतील पण त्या? काय काय करणार? भिक्का मागन रस्त्यावर. मला काय करायचंय? मम्मी, अगं काय बोलतेस तू? जरा तरी पॉझिटिव्ह बोल. भले तुमच्या लेकी आपलं काहीच नातं नसेल त्यांच्याशी, पण आता ते आपल्या घरात राहतात, त्यामुळे आपण त्यांची काळजी केलीच पाहिजे. ए जय द्या, काळजी आपण करायची. का करायची आपण काळजी? तुला ठावाय ना तुझ्या दादाला किती त्रास दिला तिनं? ती ह्या घरात आश्रित म्हणून आहे, उपरी म्हणून आलीये. तेव्हा एकाच्या पाठीमागे एक एक करून तिघी बी गेल्या का नाही तरी मला काही फरक पडणार नाही. चांगलंच आहे. अगं पण मम्मी,
आमरे अगं कुठे गेलतीस तू? आणि तुम्ही तिघं भिजलाय का? दादा काय झालं? जयदेव तुला सगळं नंतर सांगतो. हे बघ आधी अमरीला जरा शांत होते, जरा मोकळा श्वास घेऊ दे त्याला. अरे पण दादा नेमकं झालंय काय? असं समज की जीवावर बेतलं होतं पण ते थोडक्यात निभावलं.